राम राम मंडळी, मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आम्ही आता रीलच्या साइड वरती आहे. मी आणि समीर शेठ बघा इकडे बिल्डिंगची मशीन जोडलेली आहे मस्त मध्ये. अत्यंत चाललंय हो शेठ. पाजला रोड हे असं यांचं काम आहे, राधाळ काम. त्यात आम्हाला लाईटीने त्रास दिलाय. आता बघा किती वाजलेत, 11:30 वाजले. हा अशा वेळ असं कसं काम उरकायचं आमचं, सांगा तुम्ही बरं. यात हे आधी लेट लतीफ आहेत, त्यामुळे तर काही विषयच नाही. चला ह्या गोष्टी आता काम चालू केलेले, घेतो उरकून काम. मित्रांनो, इथं होल मारून फासनर बसून घेतलेत 2. हा एक डेमो पीस बनवला आम्ही. आता मी चाललोय, मला ब्लॉग अपलोड करायचा आहे. समीर शेठ बाकीची तयारी करून घेतायत. चला आपण जाऊया डायरेक्ट. आता मी तुम्हाला मित्रांनो, मी घरी आलतो जेवायला, घरीच थांबलो अजून. समीर शेठचा काय फोन नाही आला. तुम्ही आता बघा, मावशी आणि आजी आल्यात. मला दाखवतो मी. वार्ताईसाठी बर्थडेचं पहिलं गिफ्ट आलंय. हत्ती गाडी आली, हत्ती गाडी. आजी आणि मावशीने त्यासाठी गिफ्ट आणलंय. मस्त असं गिफ्ट आहे. मित्रांनो, साईडवर आलोय बघा. समीर शेटने काही काम गेम केलेलं नाही बघा. नुसतं इथं म्हणलं वेल्डिंग करून 4 ठेवल्यात आपले. यांना फक्त हे केलंय, फिनिशिंग केलं नाही. मला म्हणलं सगळं झालंय, सगळं केलंय, आम्हाला कुल्फी बिल्फी घेऊन या. हा आयला मालकानेच असं आम्हाला कामाला लावले, कसं व्हायचं काय खरं नाही राव. आम्हाला बनवलं बिनपगारी फुल अधिकारी. तुम्हीच सांगा काय करायचं. आम्ही कमेंट मध्ये सांगा, समीर शेठ साठी काहीतरी कमेंट करा. हा याला समीर शेठने काल स्कॅम होता होता वाचलाय, तरी बी राव मला पटलं नाही राव. यांचं बिन मोकार पळवतात माणसाला. तुम्ही समजून सांगा त्यांना, कमेंट मध्ये सांगा त्यांना काहीतरी. मित्रांनो, हे फासनर आवरून घेतलेत मी सगळे वरपर्यंत. चला आता आपण निघूया घरी. समीर शेट येते बघूया काय करायचं आपली. चला मित्रांनो, आता घरी बसलोय बघा घेऊन आवरून. पार्थवीला एवढं भारी मावशींनी आजींनी मामाने खेळणं आणलेले, ती खेळ ना. तर ती बघा, तिला चालायचं ते, आणि चालायला पण आहे ना पप्पा, माझे पप्पाच पाहिजे. म्हणजे तिच्या आजोबांशिवाय ते कोणाकडे जातच नाही, आणि असं चालायलाच पाहिजे तिला. चाललंय आता तयारी करायची. चला निघूया, लय काम आहे आपल्याला. चाललोय बाहेर, मला बाहेरून आलो पडायचं वेळ. मित्रांनो, आता आहे आम्ही कार्यालयामध्ये. हे बघा असे सामान आणले. आता हे असं बसलो होतो, रिस्क नाही घेतलेली आहे, नाहीतर व्हायचं वांद. जवळूनच आणलंय, नाही तर तुम्ही माणसाला लांब आणले. चला आता सामान काढून घेऊया पहिलं. इथं चाललंय आपलं आता काम करायला. मित्रांनो, उन्हात फिरून लय गारला, गरम होते, त्यामुळे गार रस्त्याला आलोय. आणि तुम्हाला तर माहिती, महादेव रसवंतीगृहात आलोय मी. आपला मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल, महादेव रसवंतीगृहात बनवला होता मी. त्यालाच घेतो मी. मित्रांनो, हे बघा डेकोरेशनचं काम चाललंय. इकडे बारके पोरं खेळताय ते, आणि तिकडे आपलं स्वयंपाक बनवायचं काम चाललंय. चला आता हे खुर्च्या लावायचं काम आहे, ते करूया आपण. मित्रांनो,
2 दिवस पार्थच्या बर्थडे मध्ये धावपळ जास्त ब्लॉग बनवणार नाही. मित्रांनो, तुम्ही पार्थच्या बर्थडेचे फोटो आणि व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेत. चला आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.